नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या या हळद पिकासाठी हे बघा आपण जीवामृतचा आता डोस देणार आहे। यापूर्वी आपण शेतकरी बंधूंनो आपल्या हळद पिकाला रासायनिक द्यायचे आपण होतो सर टाळत आहे। आता आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादने वापरायची जे स्वतः आपण तयार करू शकतो असे सेंद्रिय उत्पादने। यापूर्वी आपण हळद पिकाला 15 दिवसापूर्वी आपण गोमित्र, ताक आणि गुळ असे एक द्रावण दिले होते। तर आज आपण आपल्या हळद पिकासाठी जीवामृत हे ड्रिपद्वारे देणार आहे। हे आपले जीवामृत जे तयार झालेले आहे आपण 8 ते 10 दिवस झाले तयार करण्यासाठी सोडले होते। तर आता इथे आपण हे गाळून घेणार आणि गाळल्यानंतर हे आपण याच्यात पंपाद्वारे आपल्या ड्रिपला द्यायचं आहे।